गुलाबराव पाटील यांनी खूप मोठा खुलासा केला आहे. त्यांनी एका कार्यक्रमामध्ये म्हणजे 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे, की एकनाथ शिंदे यांना सरकारमध्ये यायचंच नव्हतं. ते खूप दिवस अडून बसले होते, की मला सरकारमध्ये सामील नाही व्हायचं. तर गुलाबराव पाटील यांनी खुलासा केला आहे, की मी त्यांना सांगितलं, आम्ही त्यांची भेट घेतली सर्व आमदारांनी आणि त्यांना सांगितलं, की आपण आता सत्तेत राहायला हवं कारण तुम्हाला मुख्यमंत्री पद नाही मिळू शकत. पण देवेंद्र फडणवीस यांनी 2.5 वर्ष आपल्यासाठी ॲडजस्ट केलं. त्याच पद्धतीनं तुम्ही पण ॲडजस्ट करा. त्यानंतर जे एकनाथ शिंदे आहे यांनी उपमुख्यमंत्री पद घेतलं, असा खुलासा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला, की तुम्ही सरकारमध्ये सामील होणार नव्हते. तर जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे यांनी म्हटलं आहे, की मी आता कॉमन मॅन आहे म्हणजेच डेडिकेटेड कॉमन मॅन म्हणजे मी आहे ना आता उपमुख्यमंत्री. त्यामुळे आता काही प्रश्नच नाही, असं त्यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे. त्याचबरोबर काही दिवसापूर्वी जे एकनाथ शिंदे होते मुख्यमंत्री पदासाठी अडून होते आणि ते दरेगावी पण गेले होते. त्याच वेळेस एकनाथ शिंदे यांची नाराजी होती. त्याचा खुलासा आता गुलाबराव पाटील यांनी केला आहे.